विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची काल रात्री उशिरा मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक झाली। मित्तल टॉवर नरिमन पॉइंट इथे ही बैठक पार पडली। या बैठकीला काँग्रेसचे प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, सतेज पाटील, कुणाल पाटील, यशोमती ठाकूर यांच्यासह राज्यामध्ये काँग्रेसचे आमदार उपस्थित होते। या पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय परिस्थिती ज्येष्ठ नेत्यांनी जाणून घेतली आहे। लोकसभेला कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाला यश मिळालं, त्याचा फायदा विधानसभेला कशा पद्धतीने होईल यावर सुद्धा या बैठकीमध्ये मंथन झालंय। महाविकास आघाडी म्हणून लढल्यास काँग्रेसच्या वाट्याला कोणत्या जागा फायदेशीर असतील या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे गैरहजर होते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची देखील बैठकीला अनुपस्थिती होती। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय, विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या संपूर्ण अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ती मित्तल टॉवर येथे पार पडलेली आहे। खरं तर या सगळ्या बैठकीमध्ये बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, विश्वजित कदम, सतेज पाटील हे सर्वच महत्वाचे जे राज्यातील काँग्रेसचे नेते आहेत ते बैठकीला उपस्थित होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारांची देखील या समर्थक आमदारांची देखील बैठक पार पडली। या संपूर्ण बैठकीमध्ये खरं तर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने निवडणूक लढेल या सगळ्या संदर्भाची रणनीती आखण्यात आली आणि कोणते पोषक विधानसभा क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी काँग्रेस आपला बालेकिल्ला मजबूत करू शकतो आणि आपला रन रेट जो आहे तो या सगळ्या विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतो या सगळ्या संदर्भात चर्चा झाली। परंतु या सगळ्या बैठकीमध्ये राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची गैरहजेरी पाहायला मिळाली। त्यामुळे एकंदरीतच हे गटबाजीचं बैठक होती का हा देखील या सगळ्या बैठकीवरून एक प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतो। परंतु ह्या सगळ्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या ऑल ओव्हर संपूर्ण निवडणुकीच्या स्ट्रॅटर्जीच्या संदर्भात ही सगळी बैठक झालेली असल्याची सूत्रांची माहिती। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।